मित्रांनो नमस्कार. मी सुरेश मुरलीधर कोडितकर अनवट वाट हा आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की स्थलांतरित पक्षी एका विशिष्ट काळात एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर करतात आणि तो विशिष्ट ऋतू किंवा काळ संपल्यानंतर पुन्हा आपल्या मूळ स्थानी परततात. परंतु असं न होता काही स्थलांतरित पक्ष्यांनी जर एखादी पाणथळीची जागा किंवा एखादा पाण्याचा फुगवटा किंवा एखादा पाण्याचा परिसर आणि त्या बाजूला असणारी किंवा फुगवट्याच्या आसपास असणाऱ्या गावांना आपले आश्रयस्थान किंवा आपले जगण्याचे स्थान म्हणून निवडलं असेल तर काय होऊ शकतं? हे चांगलं आहे का वाईट आहे? तर हे निश्चितच चांगलं आहे. तिथे निर्माण होणारी नवीन परिसंस्था त्या पक्ष्यांना आपलेसे करून घेण्यास समर्थ आहे आणि पक्ष्यांना आपला जो जीवनक्रम आहे तो चालवण्यासाठी तिथे चांगलं वातावरण आहे असं दिसून येतं. आता तुम्ही म्हणताल ह्याचा उलगडा करा. ह्याचा उलगडा असा आहे की आपल्याला माहिती आहे की आपला जो माढा, सोलापूर जिल्ह्याचा माढा हा जो तालुका आहे आणि पुणे जिल्ह्याचं इंदापूर हे जे दोन तालुके आहे त्या दोन तालुक्यांच्या सीमेवर जे उजनी नावाचं धरण आहे त्या धरणावर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील पाणीपुरवठा ज्या योजना आहेत त्या आहेत आणि त्याबरोबर उपसा जलसिंचन योजना आहेत त्या अवलंबून आहेत. आणि हे पाण्याचा फुगवटा उस्मानाबाद जिल्ह्याला किंवा तिकडे जाणारं पाणी आहे उजनी सीना जोड कालवा असेल किंवा इतर ठिकाणी द्यायचं पाणी असेल, नगर जिल्ह्याला स्पर्श करून ह्या पाण्याचा फुगवटा अगदी दौंडपर्यंत येतो पुणे जिल्ह्याच्या. आणि आपण बघतोय गेले काही वर्ष की पुणे आणि वरील तालुक्यांमध्ये होणाऱ्या प्रचंड पावसामुळे किंवा जुन्नर वगैरे भागातील कुकडी प्रकल्प असेल, मुठा प्रकल्प असेल, मुठा खोऱ्यातील धरणं असतील, या धरणातील पाणी किंवा आपलं गुंजवणी असेल, वीर धरण असेल किंवा भोर भाटघरमधील धरणातील पाणी हे कालांतराने सगळं सोडून दिल्यानंतर शेवटी उजनीतच पोहोचतं. आणि विशेषतः नीरा देवधर प्रकल्पातील पाणी आहे ते खरं तर उजनीत पोहोचत नाही, परंतु उजनीमधून सोडलेलं पाणी हे आपलं जे नीरा नरसिंहपूर आहे तिथे एकत्र होऊन पुढे पंढरपूरकडे जातं. तर या पाण्यामुळे उजनी धरण सातत्याने भरत आहे. उजनी धरणामध्ये असणारा विपुल पाणीसाठा आणि या पाणीसाठ्याच्या अनुषंगाने निर्माण झालेली जी जैव संस्था आहे, जैविक जे चक्र आहे ते चक्र ह्या चित्रबलाक पक्ष्यांसाठी आकर्षक ठरलेलं आहे. आणि उजनी धरणाचं जे हे विस्तीर्ण असं जलाशयाचं जो परिसर आहे तो या चित्रबलाक पक्ष्यांना खाद्य उपलब्ध करून देण्यास, पाणथळीच्या जागा असतील, दलदलीच्या जागा असतील तिथून जे खाद्य त्यांना उपलब्ध होत आहे किंवा विणीच्या हंगामामध्ये आपल्या जे नवीन पक्षी जन्माला येतात म्हणजे अंडी उबवून झाल्यानंतर जे पक्षी नवीन किंवा जी पिलं जन्माला येतात त्या पिलांना भरवण्यासाठी तिथे भरपूर खाद्य उपलब्ध आहे. आणि हे खाद्य उपलब्ध असल्याच्या अनुषंगाने चित्रबलाक पक्ष्यांनी तिथे आपलं घरटं किंवा आपला कायमचा निवास करायचं ठरवून तिथे तसं दिसून आलेलं आहे की चित्रबलाक पक्षी आता स्थलांतर करत नाहीत, तर त्या उजनीच्या परिसरातील जी गावं आहेत, ज्या वाड्या वस्त्या आहेत, तिथं ज्या पाणथळीच्या जागा आहेत, विहिरी असतील, तलाव असतील, तिथे त्यांनी तेथील झाडांवर आपलं कायमचं स्थान करायचं निश्चित करून तशा प्रकारचं चित्र आजूबाजूच्या पक्षी निरीक्षकांना दिसून आलेलं आहे. म्हणजे उजनीतील जमा होणारं पाणी, दलदलीच्या जागा, पाणथळ प्रदेश ही जी परिसंस्था निर्माण झालेली आहे त्या परिसंस्थेशी
चित्रबलाक पक्षांनी जुळवून घेतलेला आहे आणि केवळ विणीच्या हंगामात येणारे हे चित्रबलाक आता उजनी आणि परिसरातील गावांमध्ये केवळ पाहुणे म्हणून ते आता तिथे राहिलेले नाहीत, तर ते त्या गावाचे एक हक्काचे सदस्य झालेले आहेत. त्यामुळे ह्या गावांमध्ये आता ह्या चित्रबलाक पक्षांनी आपलं जे कायमचं निवासस्थान तयार केलेलं आहे, ते निवासस्थान हे त्यांच्या बदललेल्या जीवनशैली आणि त्यांचं बदललेलं वर्तन ह्याला स्पष्ट करणारं आहे. आणि ह्या परिसरामध्ये जे वातावरण आहे ते त्या पक्ष्यांना अनुकूल आणि पक्षी म्हणून असणाऱ्या जीवनशैलीला पूरक असं ठरलेलं आहे. त्यामुळे हे जे रंगीबेरंगी पक्षी केवळ विणीच्या हंगामात दिसून यायचे, ते आता परिसरातील पाणथळ जागी उतरतात. विहिरीवर, तलावावर थव्यांच्या स्वरूपाने उतरतात. तिथे असणारे कीटक असतील, मासे असतील, ते टिपतात आणि आपली जीवनचर्या चालवतात. आता हा जो बदल आहे, हा बदल आपल्याला पक्षी निरीक्षकांना एक पर्वणी आहे. त्यांचं सगळं जे दिवसभराचा कालक्रम आहे ते टिपण्याची. आणि आपल्याला माहिती आहे की स्थलांतरित पक्षी येतात आणि त्याच्यामधून पुन्हा आपल्या देशात जाण्यासाठी जे पक्षी असमर्थ आहे, विकलांग आहे, आजारी आहे, ते जाऊ शकत नाही, ते इथंच मुक्काम ठोकतात. पण जे सबळ पक्षी आहेत, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत, ते सुद्धा जाण्यासाठी आता एवढे इच्छुक असलेले दिसून येत नाही. हे निरोगी पक्षीसुद्धा आता कायमचे ह्या उजनीला आपलं माहेरघर मानू लागलेले आहेत आणि उजनीचा पाणथळ परिसर हेच त्यांनी आपलं घर म्हणून निवडलेलं आहे. आता ह्या परिसरातील जे पक्षी निरीक्षक आहे, पर्यावरण अभ्यासक आहे, ते काय म्हणतात, तर स्थलांतरित पक्ष्यांचे बदललेले वर्तन हे आपल्या पर्यावरण बदलाची नांदी आहे आणि ते आपल्याला दिशा दाखवत आहे की आपण या क्षेत्रात अजून काम करायला पुढे यायला हवं. उजनी धरण परिसर नेहमीच देशविदेशातील पर्यटकांचं आणि पक्षी निरीक्षकांचं एक महत्त्वपूर्ण स्थान राहिलेलं आहे. आणि ह्या स्थलांतरित पक्ष्यांनी आता 12ही महिने येथे वास्तव्य केल्यामुळे उजनी परिसर हा पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचा असा वारसा म्हणून समृद्ध झालेला आहे. हे ह्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. जलाशयातील जी परिसंस्था आहे ती केवळ पक्ष्यांच्या दृष्टीने नव्हे, तर निसर्गाचं परिपूर्ण सहजीवन म्हणून असलेला एक दस्तऐवज म्हणून भविष्यात नोंदला जाईल, असं ह्या पक्षी निरीक्षकांचं म्हणणं आहे, जे आपण आता गांभीर्याने घ्यायला हवं. आणि इथे पक्ष्यांच्या हत्या होत्या कामा नये, शिकार होता कामा नये आणि पक्षी परिसंस्था, दलदलीच्या जागा आणि तिथे जे पक्ष्यांसाठी उपलब्ध खाद्य आहे ते खाद्य टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असं ह्या दृष्टीने काम हौशी पक्षी निरीक्षकांनी, पर्यावरण अभ्यासकांनी करण्याची गरज आहे. शासनाने सुद्धा त्यांना पाठबळ द्यायला हवं आहे. उजनीत आता चित्रबलाक पक्ष्यांचं कायमचं घर, हे घर केवळ चित्रबलाक नव्हे, तर त्या अनुषंगाने इतर जे पक्षी आहेत त्या सर्वांचं आश्रयस्थान म्हणून कसं उदयास येईल या दृष्टीने काम व्हायला हवं. तर ह्या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. तिथं जे अनुकूल असं नैसर्गिक अधिवास तयार होतो आहे तो असाच वृद्धिंगत व्हावो, समृद्ध हो अशी प्रार्थना करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. अनवट वाट हा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या स्नेहीजनांना, मित्रजनांना, आप्तेष्टांना त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि हा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.